जय महाराष्ट्र पब्लिक. तर तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर थंबनेलला बघितलंच आहे की तुम्ही आपण कडक अशी पत्रिका बनवलेली. पुन्हा स्टेप बाय स्टेपमध्ये मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही कशी पत्रिका बनवू शकता. पूर्ण साईज घेण्यापासून तर पूर्ण व्हिडिओ कंप्लीट होईपर्यंत पूर्ण मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आणि जे चॅनलवर नवीन आहे त्यांनी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि साडेवाला बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तर चला भावा व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण इन्स्टाला एक पोस्ट केली होती डिझाईन लग्नपत्रिका आणि ती खूप जणांना आवडली आणि खूप जण म्हणले मला PhD वगैरे दे, पण डाटा पण खूप होता आणि मी तो काही डाटा असा बनवला होता थोडाफार आणि तो नाही का. तर डिझाईन सगळ्यांना आवडली आणि सगळेजण म्हणले भावा यूट्यूबला व्हिडिओ घेऊन ये. त्यासाठी मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि तुम्हाला माहितीच आहे की तुमचा भाऊ पूर्ण डिटेलमध्ये सांगतो. म्हणजे असं आपण करत नाही की बॅकग्राऊंड बनवून ठेवलं, हे बनवून ठेवलं, नुसतं उचली करायची नाही का, उचलून टाकायचं. तसं आपल्याकडं नसतं. आपण आधी करायचो तसं, पण आता आपण पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ आणतो. आणि मी विचार करत नाही व्हिडिओ किती मोठा होईल, 18 मिनिटाचा होईल का 20 मिनिटाचं होईल. आपले व्हिडिओ 30 मिनिटाचे झालेले तुम्ही बघू शकता. वेडिंगचे इन्व्हिटेशन व्हिडिओ बनवले ते. तर आज आपण डिझाईन करणार आहे ना, तो व्हिडिओ किती मिनिटाचा होईल मला काय माहीत नाही, पण तुम्हाला मी पूर्ण साईज घेण्यापासून तर पूर्ण डिझाईन कंप्लीट करेपर्यंत पूर्ण स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. आणि एका दादाचा मेसेज बी आला की दादा मी तुझा एक व्हिडिओ बघितलेला पूर्ण, मला काय जास्त फोटोशॉपचं माहीत नाही, पण तुझा व्हिडिओ बघून नका मी पूर्ण डिझाईन केली आणि आता बरेचसे टूल्स मला माहिती झालेत, पण मी अजून करतो आहे. म्हणजे आपला व्हिडिओ बघून काय काय टूल्स आपण जे यूज करतो ते पूर्ण सांगतो आहे. त्यामुळं कोणाला तरी फायदा होतो आहे. त्यामुळं फक्त एवढं सांगतो, जे चॅनलवर नवीन आलेत त्याने जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. वाटलं तर आधी व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जावा. आणि आपली जी जुनी फॅमिली आहे त्यांना बी माहिती आहे आपले व्हिडिओ कसे असतात. तर चला मी व्हिडिओला सुरुवात करतो. तर मी तर फोटोशॉप ओपन करून घेतलं आणि ही साईज आहे आपली. म्हणजे आपण ही डिझाईन केलेली आहे, जी साईज किती काय ना सगळं तुम्हाला बघायला भेटेल. आणि आपण हे सगळं आपण स्वतः बनवले. फक्त हे तुम्हाला दिसतात नाही PNG आहेत, हे मित्राकडून मी घेतले. बाकी काय नाही, आपल्याला फ्री पिक वगैरे इथं तिथं भेटतात, आपण क्रॉप करून बी यूज करू शकतो. बाकी शेप वगैरे हे सगळे मी रेडी केलेले आहेत. म्हणजे हा शेप कसा होता तुम्हाला मी दाखवतो एकदा फक्त एक्झाम्पलसाठी. तिथे तुम्हाला हा शेप दिसत असेल. मी सॉलिड कलर घेतो. तर मी डायरेक्ट डिझाईनच बनवून दाखवतो मला, नाही तर परत विषय होईल वेगळा. तर आपण डायरेक्ट साईज किती बघू याची पहिली, नाही तर डायरेक्ट आपण घेऊ इथं न्यू डॉक्युमेंट घेऊ. इथं 10 टाकू आणि हाईट आपल्याला 12 पाहिजे. म्हणजे उंची 12 आणि रुंदी 10 पाहिजे आपल्याला. आणि रिझोल्युशन आपल्याला घ्यायचे 300. मी क्रिएट साईज करतो इथं. तर आपली साईज क्रिएट झालेली आहे. आता मी जो हा ग्रीन कलर घेतलेला ना, हा म्हणजे इथनंच घेतलेला असा नाही का डिझाईनमधून. तर मी हाय तसं इथं सॉलिड कलर घेतो आणि कलर घेतलेला असा. तर मी असा कलर घेतलेला इथं. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये नाही का एक म्हणजे असं काय म्हणतात PNG टाईपमध्ये मी तुम्हाला दाखवतो. इथं असतील खाली कुठं तरी. तर हे बघा मी इथं ॲड केलेलं आहे. तर हे असं आपण इथं ॲड केलं होतं. ही जी साईज मी वाढवून घेतो. ही जी साईज वाढवण्यासाठी आपल्याला Ctrl+T करावं लागतं. त्यानंतर आपण अल्ट दाबून असं केलं ना तर हे सोबत ह्याची साईज वाढते. तुम्ही जर अल्ट सोडलं ना तर एकाच साईडला जाईन असं. तर आपल्याला सोबत वाढायची म्हणून आपण अल्टचा उपयोग करतो नाही का असा. आणि अजून एक सांगतो, इथं नाही का Ctrl+T केल्यानंतर इथं तुम्हाला वर हे पिन दिसते ना, तर ही अनटिक नका ठेवू, कारण जेव्हा आपण साईज कमी जास्त करतो ना हे बघा असं होतं. त्यामुळं ही कधी पण टिक राहू द्या, हे लक्षात राहू द्या. तरी जर साईज कमी जास्त केली आपण ह्याला आपल्याला ओव्हरले द्यायचं आहे. ओव्हरले दिल्यानंतर पण खूपच हे वाटत असं ना तर ह्याचं फील कमी करा किंवा ऑपेसिटी कमी करा. आता मी ऑपेसिटी कमी करतो नॉर्मल. तर एवढी मी घेतलेली आहे. आता त्यानंतर हे जो शेप आहे हो कसा क्रिएट केला ते बघूया. सर्वात पहिलं आपल्याला हे जे तुम्हाला बॅकग्राऊंडला हे सर्कल टाईप दिसते तुम्हाला डिझाईन आहे नाही का, ती आपण ॲड करूया इथं. म्हणजे नंतर आपल्याला नाही का इझी जाईल. तर मी असे खूप PNG आता इथं तुम्हाला एवढं डाटा दिसतोय. हा सर्व डाटा ना माझा जेव्हा मी फोनमध्ये डिझाईन करायचो ना 10वी 11वीत असताना तवाचा डाटा आहे सर्व. अशा मी ठेवला, अजून पण ठेवलेला आहे तो. तर ह्याच्यामध्येच येते. तर मी इथून ॲड करतो. तर हे बघा इथं पण आहे असं हे सर्कल दिसत असेल तुम्हाला. अजून हे बघा इथे. तर हे ॲड करून घेतो मी असं. अल्ट दाबून ह्याची साईज कमी करतो
आपण इथं बी तेच घेतले का बघूया. तर इथं वेगळं आहे, इथं वेगळं आहे. तर काय ना आपण घेऊया, दोन्ही घेऊन. आता परत डिझाईन आपली वेगळी होईल, परत तुम्ही म्हणशाल अरे डिझाईन वेगळी झाली असं तसं. तर आपण तेच घेऊया, बघूया कुठे इथे. तर हे वाले वाटतं त्या का, हे वाले ते घेतले मी. खालचं मी डिलीट करून टाकतो, डिलीट बटन दाबून. तर ह्याची साईज कमी करून घेतो. आणि ह्याला पण आपल्याला ओव्हरले करायचं आहे, तर ह्याला आपण ओव्हरले करून घेऊ. किंवा सॉफ्ट लाईट करा तुम्हाला वाटन तसं, किंवा तुम्ही डायरेक्ट इथून ऑपोसिटी कमी केली ना तरी होईल. मी पण ऑपोसिटीच कमी केली ती वाटते इथं, त्यामुळं. तर इथं ऑपोसिटी कमी केलेली. आता आपल्याला ना ह्यो जो शेप दिसतोय ना तुम्हाला, ह्यो क्रिएट करायचा आहे. त्यानंतर मी फॉन्ट कसे केले, काय कसं कन्वर्ट सर्व सांगतो. बाकी आपण हळूहळू करूया. तर आपल्याला शेप क्रिएट करायचा आहे, त्यामुळं मी ती मागाशी शेप घेतला होता, मी तुम्हाला दाखवला होता. इथं येतो, तर हा घ्यायचा आहे. आणि हे घेतला ना, तुम्हाला काय करायचं, अल्ट दाबून नाही जी डुप्लिकेट घ्यायची अशी. म्हणजे ह्याला असं ओढलं की नाही होणार. तुम्ही कंट्रोल झे केलं ना तरी तुम्हाला डुप्लिकेट भेटेल. पण तुम्हाला असं कंट्रोल झे करण्यापेक्षा अल्ट दाबून ह्याला असं पहिलं मूव टूल घ्यायचं, इथं क्लिक करायचं आणि अल्ट दाबून ह्याला असं वाढायचं. तर असं केलं ना तर तुम्हाला असं हे होईल. शिफ्ट दाबलं ना स्ट्रेट लाईनमध्ये येईन, शिफ्ट सोडलं की बघा असं होतं. तर शिफ्ट दाबून स्ट्रेट लाईनमध्ये होऊन जाईल. आता इथं हे झालं आहे थोडं, मराठी ह्याला गेलं आहे ना का, इनपुट टूल हे ऑफलाईन आहे घेतलेलं मी. तर ह्याला हे दोन्ही सिलेक्ट करतो. सिलेक्ट कसं करायचं, जी वरची लेअर आहे ना तिच्यावर क्लिक करून शिफ्ट दाबून खालच्यावर क्लिक करून नाही का कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करू शकता तुम्ही. किंवा डायरेक्ट मर्ज करून टाका, कंट्रोल ई करा, मर्ज करा आणि त्यानंतर कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करा. तर आपलं हे झालेलं आहे. आता ह्यानंतर इथं मी एक असं नॉर्मल अशी, म्हणजे काय म्हणते त्याला, अशी बॉर्डर असते नॉर्मल स्ट्रोक वगैरे, ती ॲड केलेली आहे. आता तुम्ही इथं जाऊन डायरेक्ट ब्लेडिंग ऑप्शनमध्ये जर गेले, ह्याला स्ट्रोक ॲड करायचा आपल्याला येलो कलरचा. आउटर द्यायचं होतं तर आपण इनसाईड दिलं, त्यामुळे तो प्रॉब्लेम झाला. तर ह्याला मी आउटर करून घेतो आणि जी साईज 3 करतो. मी तेच बोललो, काय विषय झाले नेमके मला समजलंच नाही. तर मी इफेक्टला टेक्स्टला इफेक्ट देताना इनर शॅडो दिलता ना, ते वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ बनवत होतं त्यामुळं, तर तेव्हा ते इनर झालं होतं. तर आपण आउटर केले, त्यानंतर त्याचं स्ट्रोकवर जाऊन क्रिएट लेअर केलं ना, तिथं तुम्हाला खाली शेप भेटेल. आता तुम्ही म्हणशील मला आउटर पाहिजे, मग कसं करायचं. मग तुम्हाला काय करायचं आहे, वरच्या लेअर आहे जी आपली व्हाईट, त्याच्यावर कंट्रोल दाबून असं क्लिक करायचं, तर सिलेक्शन होईल पूर्ण. आणि खालच्यावर येऊन फक्त तुम्हाला डिलीट दाबायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय होईल, एक अशी लाईन भेटेल, ती कंट्रोल टी करून तुम्हाला अल्ट दाबायचे आणि साईज वाढवून घ्यायची. हे बघा मी अशी वाढवली, आता अशी साईज वाढवून घ्यायची. तुम्हाला समजलं का, मी परत दाखवतो तुम्हाला. आपण ह्याला आउटर दिली म्हणजे नाही का, इथं साईज बघ तुम्हाला दाखवतो. स्ट्रोक ॲड केला, इथं आपण समजा 4 घेतला स्ट्रोक, ओके केलं. इथं आउटर द्यायचं आहे बरं का तुम्हाला, इनसाईडनं द्यायचं नाही तर मागाशाने विषयी. तर आउटसाईड द्यायचा, ओके करायचं. ओके केल्यानंतर इथं स्ट्रोकवर राईट क्लिक करून क्रिएट लेअर करायचं. इथं न्यू लेअर भेटेल तुम्हाला क्रिएट झालेली. इथं असं कंट्रोल दाबून इथं असं क्लिक करा, इथं तुम्हाला अशी सिलेक्शन भेटेल. त्यानंतर खालची लेअर आहे जी तुम्ही स्ट्रोक ॲड केलं त्याला फक्त डिलीट दाबा. आणि त्यानंतर ह्याची साईज, ह्याला तुम्ही कंट्रोल टू स्मार्ट ऑब्जेक्ट करून पण ह्याची साईज अशी वाढवू शकता. अल्ट दाबून वाढवायची. आता तुम्ही एक साईडने वाढवली ती एक साईडनेच वाढन, अल्ट दाबून अशी वाढून घ्यायची. तर मी अशी ॲड केलेली आहे. आपण इथं पण तसंच केलं होतं, तर बघू शकता तुम्ही. फक्त नॉर्मल आहे, तुम्हाला वाटलं लावायची तर लावा, नाही तर नका लावू. ऑपोसिटी बी कमी करू शकता, पण मी ठेवतो तेवढीच. आता हे झालं. आता जी आपली व्हाईट शेप आहे जो आपण क्रिएट केला होता, त्याच्यामध्ये आपल्याला ना एक टेक्स्चर ॲड करायचं व्हाईट कलरचं. तर मी ते तुम्हाला दाखवतो इथं. तर हे टेक्स्चर येते, तर हे टेक्स्चर आपल्याला ना त्यात ॲड करायचं आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे की आपल्याला ॲड करायचं असं नाही कुठल्या बी शेपमध्ये. तर आपण अल्ट दाबून ना असं क्लिपिंग मास्क करतो. तर हे क्लिपिंग मास्क केल्यानंतर काय करायचं आहे, ह्याची ऑपेसिटी कमी करायची. आपल्याला एवढं नको आहे डार्क, त्यामुळे ह्याची ऑपेसिटी कमी करायची तुम्हाला पाहिजे तेवढं. कारण पूर्ण व्हाईट ते चांगलं वाटतं, त्यामुळं थोडंसं टेक्स्चर असं ना भारी वाटतं नाही का. तर हे केलेलं आहे. तर मी तर ब्लेडिंग ऑप्शनमध्ये जातो.
शॅडोवर जाऊन नॉर्मल करून इथं शॅडो देतो खाली, तुम्हाला दिसत असेल अशी. तर पाहिजे तेवढी देऊ शकता तुम्ही, ऑपोसिटी पण कमी करू शकता. तर मी थोडी देणार आहे, जास्त नाही देणार आहे. तुम्हाला इथं दाखवतो कसं होतं कसं झालं. थोडी दिलेली आहे. त्यानंतर आपण काय करणार आहे, तर हे सर्व ना टाईप करणार आहे. तर हे सर्व टाईप कसं करायचं ते मी तुम्हाला सांगतो. तर इथं तुम्ही नाही का जे आपलं गुगल इनपुट टूल्स आहे मराठी, तर इथून तुम्ही टाईप करू शकता. तर इथं काय करायचं आहे तुम्हाला, इथं मराठी आहे ना, तिथं मराठीवर क्लिक करायचं आहे. आता मी टाईप केलेलं नाही, मी काय केलं ते मी तुम्हाला सांगतो. मी सर्वात सोप्पं काय केलं, गुगल लेन्सवर गेलेलो आहे आणि आपल्याला जी पत्रिका भेटली होती मी दाखवतो तुम्हाला. तर इथं बघू शकता ही पत्रिका भेटली होती. तर हिला स्कॅन केली. स्कॅन केल्यानंतर आपल्याला असे डिटेल्स काढता येतात. फक्त एक गोष्टीचं लक्षात राहू द्या, कधी कधी काय होतं, स्कॅन मारलं ना तर विषय होतो, कधी कधी चुकतात नाही का. त्यामुळं नीट चेक करा पत्रिका झालं, तुम्ही ह्याचा वापर करू शकता. तरी मी जसे कॉपी केलं आणि आता इथं टाईप केलं नाही, कारण आपण डिटेल्स कॉपी केले. जेव्हा तुम्हाला काहीतरी टाईप करायचं असेल ना तर तुम्ही इथं टाईप करू शकता. आणि ह्यावर पण मी व्हिडिओ आणलेला इथं तुम्हाला दिसत असेल, मी दाखवतो. हे बघा, हा वाला व्हिडिओ जाऊन बघा, ह्याच्यामध्ये पूर्ण सांगितले हे कसं यूज करायचं. तर मी असं कॉपी केलं आणि त्यानंतर इथं श्रीदेवमध्ये कन्वर्ट केलं. इथं तुम्हाला दिसत असेल, इथं जाऊन मी कन्वर्ट केलं. एक मिनटं वेट, थोडं आपण दुसरी वेबसाईट घेऊ, त्याला लिमिट असते नाही का. तर इथं मी दुसरी वेबसाईट घेतली, इथं जाऊन पेस्ट केलं आणि कन्वर्ट केल्यानंतर हे असं कॉपी करून मी इथं असं पेस्ट केलं होतं नाही का. तर असं पेस्ट केलं आणि हा जो फॉन्ट आहे तर हा इन्फिनिटी फॉन्ट आहे, सॉरी DGचा फॉन्ट आहे, DG कॅली 12 वाला. आणि बाकी इथं वर वापरलेला हा पण श्रीदेव आहे 0728. आणि ही जी गणपतीची पेन जी दिसते तर ही पण मी स्वतः क्रॉप केली आहे पेंट्रेसवरून घेऊन. तर आता आपण डिझाईन केली, आता ह्यामध्ये आपण ॲड करणार सर्व. तर आता हे सर्व टाईप करत बसणार नाही मी, पण मी तुमच्यासाठी करतो जेवढं होईल तेवढं. तर आपण इथं जाऊन फक्त एक नाव करून दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेल. नाही तर आपण जाऊ दे, इथं टाईप करू आपण जेवढं होईल तेवढं. तर ची नाव घेतलेलं आपण. त्यानंतर नाव काय आपलं ते अजय. तर मी अजय नाव टाकलं. तर पहिले मी चिरंजीव घेतो आणि फॉन्ट कुठला येतो बघा एकदा, 0728 आहे. इथं आलो, झूम करून घ्यायचं. आणि हे बाकी सर्व तुम्ही ना कसं लॉक करू शकता, म्हणजे कसं तुम्ही डिझाईन करताना हल्लं नाही नाही का, म्हणजे हलाय नाही पाहिजे. तर हे सर्व लॉक करून घेतो मी. बाकी इथं आलो, वरती यायचं सर्वात वर, इथं पेस्ट करायचं फॉन्ट. सॉरी, याला आपल्याला कन्वर्ट करायला लागेल पहिलं. तर मी इथं कन्वर्ट करून घेतो. तर मोठा व्हिडिओ बनायचं म्हणजे थोडं गडबड होतीच. तर इथं मी पेस्ट केला फॉन्ट आणि 07 काहीतरी 28 होतं वाटतं ना, 0728. तर हा फॉन्ट घ्यायचा. तर मग मी परत हे करतो, ऑल सिलेक्ट करतो. आपल्याकडून थोडंसं सेटिंग हे झालं असेल, मी बघतो काय विषय झाला आहे. टाईपमध्ये येऊन पॅनल, पॅरेग्राफ पॅनल, त्यानंतर इथं येऊन हा झालं आपलं, काहीतरी विषय झाला होता इकडं, ते वर्ल्ड रेडी काहीतरी झालं होतं, जाऊ द्या. तर तुम्हाला बी समजलं असं, असं झालं काय करायचं, तेवढंच हे भेटलं आपल्याला. तर हे केलेलं आहे मी असं टाकून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला अजय नाव टाकायचे आणि DGचा फॉन्ट येतो म्हणलं, DG कॅली काय होता, 12 होता ना, हा 12 आहे. तर इथं शिफ्ट दाबून ए दाबलं की येते, परत ए दाबलं की असं हे येते नाही का, असं नाव तुम्हाला टाईप करावं लागतं. ह्याचा PDF पण असतो. तर मी असं नाव टाईप करतो. असं नाव टाईप केलं ना, तुम्हाला सांगितलं मी Ctrl+T दाबायचं आणि Alt दाबून हे करायचं. असं नाव सर्व मी असंच केलं इकडं. बाकी हे तुम्हाला सांगितलं मी कसं केलं. तर आता आपल्याला
व्हिडिओ लय मोठा होईल, मी डिलीट करतो. सोपं आहे, जास्त हे काय नाही, एवढं तुम्हाला सांगितलं. हे सगळ्यात मेन हे. तर आता हे केलं आहे, तर मी काय करतो, सगळं लॉक करतो, नाहीतर मी हाय असं उचलून इकडं टाकतो नाही का. आता तुम्ही म्हणशाल तू पण उचलूनच टाकतोय, तसं उचलून नाही टाकलं मी, तुम्हाला सांगितलं पण आहे मी कसं करायचं आहे, त्यामुळं म्हणतोय लॉक करतो मी सगळं. आपण गणपती बाप्पाला घेऊन जाऊ पहिला सोबत. असं इथं जाऊन असं ठेवूया बरोबर सेंटरला. त्यानंतर हे नाव वगैरे घेऊन जाऊया. पूर्णच हालते ते, मी झूम करतो, Ctrl+ने झूम होतं. 1 2 3. हे घेऊन जाऊया पहिलं आपण इकडं. इथं जाऊन असं ठेवूया. त्यानंतर हे पण घेऊन जाऊ. हे लॉक केलं असं वाटतं, नाही लॉक नाही ते. त्यामुळे तुम्हाला सांगत असतो हे सगळं नाही का लॉक करत चाला. म्हणजे लॉक केलं की नाही का आपल्याला प्रॉब्लेम नाही. आता मी तुम्हाला दाखवतो म्हणजे ते थोडं हे होते. बाकी तुम्ही आधीच लॉक केलं ना मग काही प्रॉब्लेम नाही. तरी पत्रिका अशी बनवलेली आपण. बाकी तुम्हाला मी सर्व सांगितलंच की तुम्ही कसं करू शकता. हे सगळं असं मी लावून घेतो. आता डिझाईन थोडीशी वेगळी होईल बघा. मी लॉक करतो हे सगळं, कारण लॉक करणं खूप गरजेचं आहे, नाहीतर डिझाईनमध्ये प्रॉब्लेम येईल आपल्या. थोडं जरी हल्लं नाही करतं तिकडं सगळा विषय होऊन जाईल. तर हे शुभ हे परत हे उचलायचं आणि टाकायचं इकडं. तुम्हाला बोललोय मी कसं करायचं सर्व. बाकी तुम्हाला सर्व येते, फक्त तुम्हाला हे कसं करायचं ते मी सांगितलेलं आहे. हे पण मी हाय तसं असं उचलून टाकतो इकडं. साईज कमी करतो. आपलं हेच लय मोठं झालं वाटतं, थांबायला छोटं करतो. बाकी हे परत घेतो इथं लावून, त्याची साईज वाढवतो थोडी. Ctrl+T दाबून. आता हे नंतर आपल्याला फोटो ॲड करायचा आहे. फोटो पण ॲड करून घेऊ आपण. बाकीचं PNG वगैरे जेवढं काय राहील ना तेवढंही करू. असं टाकलं. आता ह्यामध्ये आपण मागं जे हे टाकलेलं आहे तर हे पण आपल्याकडे हे आपण ॲड करू इकडून. PNG आहे आपल्याकडं, तर तुम्हाला दिसते बघा, इथं दिसते तुम्हाला. हे घ्यायचं असं लावायचं. हे फोटोच्या मागं जायला पाहिजे आपल्या. तर फोटोच्या मागं घेऊन जायची लेअर अशी. त्यानंतर हे सर्व PNG वगैरे येत नाही का. तर तुम्हाला अजून एक सांगतो, आपण एक व्हिडिओ आणला होता मध्ये हवाला. तर डिझाईनसाठी लागणाऱ्या सर्व PNG ह्या एकाच व्हिडिओमध्ये, म्हणजे ही जी PSD फाईल आहे ना, तर ह्यामध्ये तुम्हाला सगळं भेटणार आहे. ह्यामध्ये मी खूप काय काय ॲड केलेलं आहे, तर हे तुम्हाला तिथं भेटतं. तुम्ही डायरेक्ट PSD डाउनलोड करा आणि जसं मी इकडून उचलून टाकतो ना तसं उचलून टाका. तर हे आपण ॲड केलं इथं. आता थोडी डिझाईन वेगळी होणार आहे. बाकी हे PNG वगैरे येते इथे तुम्हाला दाखवतो. सर्व काढून ठेवलेलं इथं, हे बघा इथे. तर हे असे ॲड केलं ना तर याला आपल्याला शॅडो द्यायचा असतो. आपण शॅडो देऊया. व्हिडिओ लय मोठा होणार आहे, होऊ द्या काय विषय नाही. तर शॅडो देऊया ह्या साईडला थोडा आणि ऑपोसिटी कमी करतो. तर ओके झालेलं आहे. त्यानंतर आपलं हे नाव राहिलं ना दळवीचं खालचं निमंत्रक, तर हे पण आपण इथं ॲड करून घेऊया. हे वर घेतो, झालं. त्यानंतर अजून हे राहिलं. हे बाकीचे जेवढं काय मटेरियल यूज केलं नाही सर्व तुम्हाला मी देऊन टाकतो. तर याला लॉक केलेलं, याला काढतो मी इथून. तर लॉक केलं कुठे या, तर कुठं सापडायचं भेटलं. तर ह्याला मी असं उचलतो आणि इकडून टाकतो असं.
ते बघा आपण इथं असं टाकलेलं आहे, इथं बी आपण तेच केलं. तर अजून काय राहिलं बघा बरं. तर अजून बघा ते ही डिझाईन बघा आणि ही डिझाईन बघा, थोडा 19-20 का फरक है, हिंदी नाही मारायची सॉरी. तर विषय काय माहिती का, काहीच नाही, कलर बिलर सगळं सेम आहे. पण विषय काय झाला माहिती का, हे जो शेप घेतला ना आपण त्यामध्ये फक्त विषय झाला, इथं छोटा झाला इथं मोठा झाला आहे. बाकी डिझाईन ओके सेम आहे, बाकी काहीच नाही. तुम्ही पण बनवू शकता, शेप देतो सगळं देतो खाली. बाकी तुम्ही नाव बिव चेक करायची पूर्ण बरोबर आहे का, किंवा अजून कुठं काय झालं आहे का, तर नाव छोटं मोठं फोटो बिटो सर्व तुम्ही बघून घ्यायचं. पेनची छोटी मोठी झाली का एकदा नाही का नजर मारायची पूर्ण डिझाईनवर, नाव बिव पूर्ण चेक करायची. आता आम्ही डिझाईन बनवून त्यांना पाठवले, काही चुकी नाही त्याच्यात, बाकी मी तिथनंच उचलले. बाकी अजून काय राहिलं इथं पण नाही का, थोडं फोटो बिटो बघा. फोटोला आपण इकडे शॅडो दिलता, पण फोटो आपण तोच उचलून ठेवला इथं, म्हणजे शॅडो आहे फोटोला बघा. बाकी लोगो राहिला आपला, लोगो असा घ्यायचा, सॉरी लोगो घ्यायचा असा इकडे येऊन टाकायचा. हा माजाकमध्ये बनवलेला लोगो आहे भावनो, पण भारी वाटतो नाही का. म्हणजे मी कुठंतरी पाहिलं होतं तशा टाईपमध्ये, आणि मग मी त्याला थोडा वेगळा केला, परत नको कोणी म्हणायला कॉपीराईट वगैरे नाही. तर झालं डिझाईन बघा. काही चुकलं असन मला नंतर समजलं तर तुम्ही समजून घ्या. बाकी मी डिझाईनमध्ये बघतो सगळं ओके आहे का, तर डिझाईन ओके, काही विषय नाही. त्यानंतर तुम्ही काय करू शकता, कंट्रोल अल्ट शिफ्ट दाबून नाही का ई दाबल्यानंतर तुम्हाला एकदा न्यू लेअर भेटते. म्हणजे काय होतं, तुम्ही पूर्ण लेअर मर्ज करून जे कलर बॅलन्स करताना ते खालच्या लेअरला न काय करता नाही का, तुम्ही डायरेक्ट कंट्रोल शिफ्ट अल्ट दाबून ई दाबलं ना, दाखवतो परत, ते सर्व कंट्रोल शिफ्ट अल्ट दाबून ई दाबलं ना तुम्हाला एक न्यू लेअर भेटते. त्याला तुम्ही कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करून नाही का कंट्रोल बीनी नाही का असं कलर बॅलन्स ओपन होईल. तर इथून तुम्ही थोडंसं कलर करेक्शन करू शकता नाही का. म्हणजे याने काय होतं, जो बॅकग्राऊंडचा कलर डिझाईनमध्ये जे कलर यूज केलेत ते थोडासा बॅलन्स होतं, आणि फेसला बी त्या टाईपचा असं थोडा काय म्हणतात ते कलर ग्रेड म्हणतात ना आपण, तसं होतं, इफेक्ट पडतो बघा. इथं बघू शकता आता तुम्ही. तर आधी डिझाईन आपली अशी होती आणि आता अशी आहे. ह्यामध्ये पण मी नव्हतं केलं, डायरेक्ट सोडली होती पोस्ट. पण बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ना खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण तुमचा भाऊ नाही का पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ आणत असतो. थोडे व्हिडिओ लेट येतात कारण मला टाईम भेटत नाही, मी पण गावाला आलो आता. आणि आज पूर्ण कॉन्फिडन्समध्ये व्हिडिओ मी का बनवते, कारण आपण जो UPS मागत जातो, आता इथं लाईट कधी बी जाते, भीती असते सिस्टीम उडायची. मागच्या टायमाला विषय झाला होता. तर व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये मग नक्की सांगा. आणि तुम्हाला माहिती आहे आपले व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये असतात, इथं बघू शकता 25 मिनटं. खालचे व्हिडिओ बघितले ना तुम्ही जुनाले, तर बघा 7-7 मिनटाचे, म्हणजे हे पण बॅकग्राऊंडवरचं आहे. बाकी अजून खाली जे व्हिडिओ ते डायरेक्ट आपण बॅकग्राऊंड बनवून सोडायचो, पण आता आपला भाऊ डायरेक्ट डिटेलमध्ये व्हिडिओ आणतो पूर्ण स्टेप बाय स्टेप. तर व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी ना आपल्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. आणि जानेवारीच्या 15 तारखेपर्यंत ना आपले 10K सबस्क्राईब पूर्ण झाले पाहिजे. चला मग जाऊन करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.